वड्डार समाज की जानिब से भी रिजर्वेशन की मांग में तेजी आ गई है। नांदेड़ के जिला कलेक्टर दफ्तर के बाहर वड्डार समाज के लोग पत्थर फोड़कर और टाल बजाकर अपनी नाराजगी जाहिर कर रहे हैं। वड्डार समाज का कहना है कि वज़ीर आला फडणवीस ने पंढरपुर की एक तकरीब में वड्डार समाज को रिजर्वेशन देने का यकीन दिलाया था, लेकिन अभी तक इस वायदे को अमली जामा नहीं पहनाया गया है। वज़ीर आला को अपना वायदा याद दिलाने और वड्डार समाज को तरक्की की असली धारा से जोड़ने के लिए वड्डार समाज की जानिब से नांदेड़ के जिला कलेक्टर दफ्तर पर एहतजाज किया गया। इस मौके पर अखिल भारतीय वड्डार संघ की जानिब से जिला कलेक्टर के जरिए वज़ीर आला को एक मेमोरेंडम भी रवाना किया गया। इस एहतजाजी तहरीक में अखिल भारतीय वड्डार संघ के रियासती नायब सदर डॉक्टर शरावन भी मौजूद थे। मुख्यमंत्र्यांना बुद्धी दे, रस्ते इमारती धरणे बांधणाऱ्या वडार समाजाचा, रस्ते इमारती धरणे बांधणाऱ्या वडार समाजाचा। उद्या आषाढी एकादशी आहे। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पंढरपुरात पांडुरंगाची पूजा करायला जातात, परंतु पांडुरंगाचा रथ ओढण्याचा मान हा वडार समाजाला गेल्या 350 वर्षापासून। सोलापूरच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाची शपथ घेऊन शब्द दिला होता की वडार समाजाच्या विकासासाठी 100 कोटीचा निधी या अर्थसंकल्पात टाकू आणि वडार समाजाचं अनुसूचित जमाती अर्थात ST मध्ये आरक्षणात समावेश करण्यात येईल असे आम्हाला शब्द दिले होते या 8 महिन्यापूर्वी। परंतु मुख्यमंत्र्यांनी एकही शब्द पाळलेला नाही, म्हणून विठ्ठलाला साकडे घालावं, विठ्ठलाला सांगावं की बा विठ्ठला मुख्यमंत्र्यांना बुद्धी दे, वडार समाजाच्या न्यायासाठी बुद्धी दे आणि वडार समाजाला आरक्षण मिळू दे या मागणीसाठी विठ्ठलाला साकडं घालावं आणि प्रशासनाला निवेदन द्यावं म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही पाठवलेलं आहे। वडार समाज हा विकासाचे मानक असलेले दळणवळणाची रस्ते, टोलेजंग इमारती, प्रशासकीय इमारती जिथून प्रशासन चालतं आणि त्याशिवाय सिंचनाची धरणे बांधणारा हा वडार समाज आज हलाखीचं जीवन जगत आहे। कुठलेच आरक्षण या वडार समाजाला नाही, उलट प्रगत समाजाला आरक्षण दिलं जातं आहे, परंतु अतिशय कष्टाने जीवन जगून विकास घडवणाऱ्या वडार समाजाला अद्याप आरक्षण दिलं जात नाही आहे। म्हणून आम्ही आज विठ्ठलाला हे साकडं घातलेलं आहे।